भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादूटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमवल्याचे तपासात समोर आले आहे। तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे। अशातच भोंदू खरातने अनेक नेत्यासोबतही संबंध असल्याचं आता समोर आलं आहे। या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता। अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचं समोर आलं आहे। रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर ह्या देखील त्यांच्यासोबत होत्या। या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्र्यू रेसिडेन्स येथे 3 दिवस मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे। 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 हे 3 दिवस हे तिघेही रेसिडेंट ब्ल्यू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते। या काळात त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे।